खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा थरारक घटना घडली आहे। आज 25 जुलै रोजी एक 25 वर्षीय पर्यटक हा पांडवगडाच्या खोल प्रवाहात अडकला। पोलिसांनी या ठिकाणी जाण्यास कडक बंदी घातलेली असतानाही चोरवाटेने गेलेल्या या पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी खारघर अग्निशमन दल आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। मिळालेल्या माहितीनुसार विकास पांडे वय 25 हा पांडवकडा धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता। मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वेगाने वाहत होता, तरीही बंदी असलेल्या या ठिकाणी चोरवाटेने प्रवेश करून विकास धबधब्याच्या खोल भागात गेला। धबधब्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्याला तेथून बाहेर निघता आलं नाही। त्याने तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला। या कॉलवर त्याला तात्काळ प्रतिसाद देत बीट मार्शल 3 चे पोलीस अंमलदार अमोल आटोळे आणि राठोड हे घटनास्थळी पोहोचले। स्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी खारघर अग्निशमन दलाला पाचारण केलं। अग्निशमन दलानं अत्यंत सावधगिरीनं आणि कौशल्यानं बचावकार्य हाती घेतलं। अथक प्रयत्नांनंतर विकास पांडेला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं। त्याला तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे। पांडवकडा धबधबा हा खारघर परिसरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। मात्र पावसाळ्यात येथील खड्डे, खोल पाणी आणि तीव्र प्रवाह यामुळे हे ठिकाण अत्यंत धोकादायक बनतं। गेल्या काही वर्षात इथे अनेक अपघात घडलेत। या घटनांमुळे पोलिसांनी येथे जाण्यास कडक बंदी घातली, तरीही काही बेपर्वा पर्यटक चोरवाटेने येथे प्रवेश करतात, ज्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी दीपक कांबळे, खारघर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।